Dear student, listen here, page number 22. मुन्नूज मॅथ. लुक, लिसन केअरफुली अँड ॲक्ट. काय सांगितलेलं आहे? लक्षपूर्वक ऐका आणि त्यानुसार कृती करा. आता पान नंबर 22 तुम्ही काढायचं आहे आपल्या इंग्रजीचं पुस्तक. सब्जेक्ट इंग्लिश. आता मी वाचतोय, तुम्ही शब्दावर बोट ठेवायचं आहे. टीचर, नाव आय एम गोइंग टू रीड अलाउड अ पॅरेग्राफ फ्रॉम युअर बुक. Look at it carefully. It has some pictures and numbers. I shall read the words and stop at the pictures and numbers. You have to see the words for them at the right time. This is how we will read together. Ready? बघा काय सांगितलेलं आहे की खालचे जे पॅरेग्राफ आहे ए बी आणि ए बीच आहे याच्यावर, त्याच्यामध्ये वाक्य दिलेले आहे आणि काही शब्दाच्या जागी त्यांचे चित्र किंवा काही नंबरच्या जागी ते आकडे दिलेले आहे बघा, नंबर्स. तर मी ती वाचतो. आता त्या अगोदर हा व्हिडिओ पाहण्या अगोदर तुम्हाला मी 2 शब्दार्थाचे फोटो आपल्या ग्रुपवर टाकलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थित इंग्रजीच्या वहीमध्ये लिहायचे आणि ते पाठ करायचे. काय करायचे? ते पाठ, स्पेलिंग, उच्चार आणि त्याचा अर्थ. ओके, समजलं सगळ्यांना? सुरू करू मी आता. मुन्नूज मॅथ. मुन्नूज मदर टोल्ड हर टू गो टू द मार्केट. आय नीड हाफ अ किलो ईच ऑफ. आता त्या ठिकाणी दिले बघा आलूचं चित्र. आलूला काय म्हणतो आपण? पोटॅटोज. काय म्हणतो? पोटॅटोज. अँड टमाटर, टमाटे आहे त्या ठिकाणी, त्याला म्हणायचो टोमॅटोज. काय म्हणायचं? टोमॅटोज. 3 लेमन, लेमन म्हणजे लिंबू. अ पीस ऑफ जिंजर, जिंजर म्हणजे अद्रक, जिंजर म्हणजे अद्रकचे तुकडे. अँड सम चिली. बघा कशाचं चित्र दिसतंय तुम्हाला तिथे? मिरची. शाबाश. टेक धिस पर्स, पर्स म्हणजे पिशवी, बॅग. अँड धिस 100 रुपीज नोट, एक 100ची नोट तिला ते देतात. बी केअरफुली अँड कम बॅक बिफोर 5, म्हणजे 5 वाजेच्या अगोदर तू परत ये, असं सांगितलेलं आहे. मुन्नूज ब्रॉड द पोटॅटो, द टोमॅटो, 4 लेमन्स अँड सम चिली. आय डिड नॉट गेट एनी जिंजर. मुन्नू सेड नेवर माइंड, सेड द मदर. मग ते बाजारात गेल्यानंतर ती म्हणते की मी आलू घेतले, टमाटे घेतले, लिंबू घेतले, मिरची घेतली, परंतु मला अद्रक काही दिसली नाही, मिळाली नाही. तर मग तिची मम्मी काय म्हणते? नेवर माइंड, काही हरकत नाही, सेड द मदर. म्हणजे आपण कशी सुरुवात करायची आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. असाच आपण आपल्या मोठ्या ताई किंवा दादा यांच्यासोबत बोलताना सुद्धा असंच आपण बोलण्याचा प्रयत्न करायचा. त्याच वेळेस तुमची इंग्रजी ही चांगली होईल, पक्की होईल. आलू म्हटल्यापेक्षा आपण म्हणायचं पोटॅटोज आणले, टमाटे आणल्यापेक्षा म्हणायचं टोमॅटोज आणले, लिंबू आणल्यापेक्षा म्हणायचं आज बाबा मी मार्केटमधून लेमन्स आणले, जिंजर आणले, जिंजर म्हणजे अद्रक, चिलीज आणली, चिलीज म्हणजे मिरची. तर हे याप्रमाणे. आता पुढचं पॅरेग्राफ बी मध्ये बघा काय आहे. लक्ष द्या. बी केअरफुली. मुन्नूज अंकल गेव हर अ पॅकेट ऑफ बिस्किट्स. काय ते? बिस्किट दिसते तुम्हाला, आहे की नाही? तर याप्रमाणे आपण हा पॅरेग्राफ जो आहे हा पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. तुम्ही फक्त हा एकच करायचा आहे आणि व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. समजलं सगळ्यांना? ओके, थँक्यू.